नमस्कार मित्रांनो. पुन्हा एकदा तुम्हाला मी भेटण्यासाठी आलोय. काय हो मित्रांनो, आज तुम्ही खऱ्या अर्थानं एका वेगळ्या विचाराची वाट पाहताय ना? हो मित्रांनो, आणि तोच विचार मी तुमच्यासाठी घेऊन आलोय. अर्थात या सगळ्यात महत्वाच्या विचारांच्या शुद्धीकरणाची तिसरी कडी. हो मित्रांनो, मी तुम्हाला 2 पहिल्या पायऱ्या सांगितल्या. आता तिसऱ्या पायरीकडे आपण जाणार आहोत, की जी अत्यंत महत्वाची आहे तुमच्या आणि माझ्यासाठी, आणि रोज आपण त्यासाठी सतत प्रयत्नशील असतो आणि आपण सतत त्या दृष्टिकोनातून विचार करत असतो. तर ही तिसरी शुद्धीकरणाची जी पायरी आहे, त्या संबंधात मी असं तुम्हाला स्वतःला एक प्रश्न विचारायला मला आवडेल. तो असा, की मी माझ्या विचारांना मी रोज रोज तपासतो का? हो मित्रांनो, हा मी प्रश्न यासाठी विचारला तुम्हाला, की काय हो मित्रांनो, की तुम्ही आणि मी या धावत्या जगामध्ये खऱ्या अर्थानं जेव्हा आपण आपलं मन हे अनेक नकारात्मक विचारांनी अवतीभोवतीच्या भरलेलं असतं आणि इच्छा नसताना सुद्धा त्या गोष्टी आपल्या कानावर येतात किंवा आपण त्यामध्ये गुंतलो जातो. अशा वेळी मित्रांनो, तुम्हाला आणि मला विचार करायचा आहे, की काय मी मला या गोष्टीपासून दूर ठेवू शकतो का? माझ्या विचारांचे मी शुद्धीकरण करू शकतो का? माझे शुद्ध विचार मी आणखीन प्रगल्भ करू शकतो का? आणि मग तुम्हाला आणि मला नेहमीच एक द्वंद्व करावं लागतं, ते आपल्याच विचारांबरोबर. आणि तिथेच तुम्हाला विजय प्राप्त होतो, जेव्हा तुम्ही तुमच्या विचारांची शुद्धी करायला लागता. तेव्हा आजचा विचार आहे, विचारांची शुद्धीकरण करणं हा सगळ्यात महत्वाचा विचार आहे आणि तो आहे सातत्य. आणि ते सातत्य तुम्ही आणि मी ठेवलं पाहिजे. म्हणजे सातत्याने विचारांची शुद्धीकरण करणे हे फार महत्वाचं आहे. इन शॉर्ट, कन्सिस्टन्सी through your consent purification. Your thought should be purified consistently. आणि ते फार महत्वाचं आहे. आणि त्यामुळे काय होणार आहे? त्यामुळे सगळ्यात गोष्ट अशी होणार आहे, की तुम्ही तुमच्या मानसिक गोंधळातून बाहेर याल. कारण तुमचा आणि माझा रोज वेगवेगळ्या पद्धतीने मानसिक गोंधळ होतो. काही अशा घटना घडतात. त्यामुळे तुम्ही आणि मी थांबवू शकत नाही. पण त्यावर आपण विचार करू शकतो. घटना घडल्यानंतर त्याला प्रतिक्रिया देण्याच्या ऐवजी आपण तिला प्रतिसाद दिला पाहिजे. आणि ही गोष्ट होते विचाराच्या शुद्धीकरणाने, आणि ते पण सातत्य ठेवल्याने, त्याला सतत आपण खऱ्या अर्थानं विचार केल्याने. आणि म्हणून मित्रांनो, आज तुम्ही आणि मी आपल्या विचारांची जाणीव आपल्याला व्हायला पाहिजे. मी जो विचार करतोय, ती जाणीव मला आली पाहिजे, की याचा परिणाम काय होऊ शकतो. माझ्या या विचारानं समोरच्याच्या ज्या प्रतिक्रिया असतील, मग ते घरातले असतील, समाजातले असतील, कामाच्या ठिकाणचे असतील किंवा अन्य ठिकाणचे, जे लोक ज्यांच्याशी तुम्ही खऱ्या अर्थानं वार्ता करणार आहात, तुम्ही संवाद करणार आहात, मग काय मित्रांनो, असं किती वेळा तुम्ही विचार करता? थोडंसं वेगळं आहे ना विचार? हां, बऱ्याच वेळा आपण तो विचारच करत नाही, आणि हेच खरं आहे. म्हणून तर हा विचार घेऊन मी आलोय मित्रांनो, की तुम्हाला आणि मला सातत्यानं तो एक विचार करावा लागेल, की अरे मी हे शुद्धीकरण माझं झालं पाहिजे. मी जे बोलत आहे, ते बोलताना त्याच्यामध्ये ती जाणीव आहे का? की त्या जाणीवा घेऊन मी बोलत आहे का? मी समोरच्याचा मान, सन्मान आणि त्याची खऱ्या अर्थानं त्याचा रिस्पेक्ट आहे, तो मी ठेवतोय का? आणि तसं झालं तर मित्रांनो, मी तुम्हाला खरं सांगू, तुमच्यासारखा सुखी कोणीच नाही. कारण तुमचा शत्रू कोणी होणारच नाही. कारण तुम्ही सत्य सांगाल, आणि सत्यही तुम्ही अत्यंत योग्य, अत्यंत मृदू भाषेमध्ये सांगाल, की जे त्याला समजेल आणि आवडेल, आणि त्याला नक्कीच तुम्ही जो विचार मांडताय त्याला तो स्वीकारण्यासाठी तयार होईल. काय मित्रांनो, असे किती वेळा तुम्ही प्रयत्न केले असतील, पण त्यामध्ये तुम्ही निश्चित वेगवेगळ्या पद्धतीचे अनुभव घेतले असतील. पण आता इथून पुढे आपल्याला चांगले अनुभव घ्यायचे आहेत, तर आधी आपण आपल्या विचारांवरती विचार करूया. म्हणजेच आपल्या विचारांचं शुद्धीकरण करूया. आणि हे शुद्धीकरण का गरजेचं आहे, ते का महत्वाचं आहे? त्याला एकच आहे, सगळ्यात महत्वाचं ते आहे, कारण त्यामुळे आपण आपले विचार दाबत नाही बरं का. म्हणजे आपल्याला काही म्हणायचंय, ते आपण नाही दाबून ठेवत. ते व्यक्त करतो. पण ते व्यक्त करताना त्याचा होणारा परिणाम, तो कशा पद्धतीने होतो याचा सारासार विचार करून जेव्हा तुम्ही ती गोष्ट बोलता, तेव्हा त्याचा परिणाम हा जसा आपल्याला अपेक्षित आहे सकारात्मक दृष्टिकोनातून, तसा तुम्हाला त्या पद्धतीने मिळाल्याशिवाय राहत नाही. म्हणून आपण, तुम्ही आणि मी, थोडा एक वेगळ्या दिशेने आपण विचार करायला लागतो. एक चांगल्या दिशेने आपण वेगळा विचार करतो, आणि त्याचा परिणाम असा होतो, की आपल्या मनात काही ठराविक गोष्टी ज्या असतात, ज्या पूर्वग्रह असतात किंवा काही आपण अझम्पशन्स केलेले असतात, ते दूर जातात. आणि त्यामुळे तुम्हाला आणि मला समोरच्याशी संवाद साधताना
आनंद आणि उत्साह हा मोठ्या प्रमाणात मिळतो. तर मग काय मित्रांनो, आजपासून तुम्ही प्रयत्न करणार ना? हां, हे शक्य आहे. कारण तुमच्याच विचारांना तुम्हाला शुद्धीकरणाकडे घेऊन जायचंय. तुमच्या विचारांना दुसरं कोणीही शुद्ध करणार नाही. ते तुम्हीच करणार आहात आणि मी माझ्या विचारांना आणि तुम्ही तुमच्या विचारांना. हे वास्तव आहे आणि हे सत्य आहे. तेव्हा मित्रांनो, मला विश्वास आहे, की सातत्य का बरं महत्वाचं आहे? त्याच्यावर जर आपण विचार केला तर एक लक्षात येईल, की अनेक जण उत्साहानं सुरुवात करतात. काही लोकं स्वतःवरती काम करायला लागतात, पण ते स्वतःवरचं काम थोड्या दिवसच करतात. त्यानंतर परत ते थांबतात. पण त्यांनी तो विचारावर विचार केला पाहिजे, की हा मी विचार का केला होता, की माझ्या स्वतःवर मला काम करायचं आहे. कारण मी कुठल्यातरी दिशेनं एक उद्दिष्ट घेऊन चाललेलो आहे. त्या उद्दिष्टामध्ये काही अडचणी निर्माण होत होत्या, म्हणून मी माझ्यावरती काम करायला सुरुवात केली. हा जेव्हा तुम्ही विचार कराल, तेव्हा तुमच्या लक्षात येईल, की अरे, मला काय-काय करायला पाहिजे होतं आणि मग मित्रांनो, तिथे होतं तुमच्या खऱ्या अर्थानं विचारांचं शुद्धीकरण आणि ते शुद्धीकरण तुम्हाला स्वतःला विचार करायला भाग पडतं. मी सध्या काय विचार करत आहे आणि तो विचार माझ्यासाठी फलदायी आहे का? इतरांसाठी फलदायी आहे का? आणि मग तुम्ही आपोआपच तुम्हाला त्या विचारानं स्वतःसाठी तुम्ही मदत करता आणि अडथळे दूर करता. पहा, अनेक वेळा तुम्ही कोणाबद्दल तरी तुम्ही एखादी गोष्ट बोललेला आहात, परंतु ते बोलताना त्या क्षणी, त्यावेळी तुम्ही अशी काही बोलून गेलात, की तुम्हाला नंतर पश्चाताप झालेला आहे. तुम्हाला नंतर वाईट वाटलेलं आहे, "अरे, मी अशी कृती करायला नव्हती पाहिजे. कारण या कृतीने हे सर्व मला आता काय सहन करावं लागत आहे." हो, निश्चित मित्रांनो, ज्या पद्धतीने तुम्ही एखादी प्रतिक्रिया देता, त्याची तुम्हाला ती प्रचिती आल्याशिवाय राहणार नाही. मग ती जी काही असेल ती प्रतिक्रिया तुम्हाला ती त्या पद्धतीनेच रिझल्ट देते. पण जर तुम्ही प्रतिसाद दिला, समजून-उमजून जर विचार करून जर तुम्ही समोरच्याशी त्या पद्धतीने वर्तन केलं, तर मला विश्वास आहे, तुम्ही कामाच्या ठिकाणी असा, कुटुंबात असा, समाजात असा, जिथे कुठे असाल, तिथे तुम्हाला मान आणि सन्मान मिळून तुमचं एक व्यक्तिमत्व खऱ्या अर्थानं उत्तम पद्धतीनं स्वीकारलं जाणारं व्यक्तिमत्व हे तुम्ही तयार करू शकता. काय मित्रांनो, खरं आहे की नाही? अहो बघा, तुम्ही कित्येक वेळा अशा पद्धतीने विचार केलेत आणि तुम्ही यशस्वी झालेला आहात. एक चांगलं मन तयार करणं हा सगळ्यात महत्वाचा एक्सरसाइज आपल्या तुमच्या आणि माझ्यासाठी रोज आहे मित्रांनो. रोज-रोज आपलं मन शुद्ध करणं, रोज-रोज मन आपलं चांगलं करणं, हेच तर फंडामेंटल आहे आपल्या लाईफचं आणि त्याच्यामुळे तुम्ही चांगलं करत जाणार आहे. मग काय, मला हे काम जमू शकत नाही, असं म्हणण्यापेक्षा हे मी काम शिकून मी उत्तम पद्धतीने गोष्टी करू शकतो, हा विचार करणं महत्वाचं आहे आणि मग ते करण्यासाठी मी चांगलं काय-काय केलं पाहिजे, मी कोणाला बोललं पाहिजे, कोणाचं मार्गदर्शन घेतलं पाहिजे, कोणाशी चर्चा केली पाहिजे, मी कृती करताना काय-काय गोष्टी केल्या पाहिजेत, माझ्या दैनंदिनी कामामध्ये मी किती सतर्क असलं पाहिजे आणि त्या कामाचा मला होणारा फायदा, त्याचप्रमाणे माझ्या एकंदरीत ज्या संस्थेमध्ये मी काम करतोय तिथं होणारा फायदा, या सर्वांचा विचार केल्यानंतर तुमच्या असं लक्षात येतं, अरे, तुम्ही तर खूपच छान पद्धतीने आपलं आयुष्य उत्तम पद्धतीने विकसित करण्याचा प्रयत्न करताय आणि ती त्याची गरज आहे. छोट्या-छोट्या सवयी तुम्हाला आणि मला असल्या पाहिजेत आणि त्या छोट्या-छोट्या सवयीमध्ये सगळ्यात महत्त्वाचं 2 मिनिटं थांबा. एखादी तुम्हाला प्रतिक्रिया द्यायची आहे ना, तर 2 मिनिटं थांबा. तिथे लगेच रिएक्ट नका हो. थोडं थांबलत, की तो प्रतिसादामध्ये रूपांतरित होती ती प्रतिक्रिया आणि मग समोरच्याला लक्षात येतं, की अरे हा सकारात्मक आपल्यासाठी आहे. त्याच्यानंतर थोडा पॉज घ्या. सगळ्यात महत्वाचं आहे पॉज. पॉज तुमचं आयुष्य इतकं छानपणे बनवतो ना, की समोरच्याला ना 10 नाही 100 वेळा विचार करावा लागतो. कारण तुमच्या पॉजमध्ये अनेक उत्तरं पण असतात आणि पॉजमध्ये तुमचं व्यक्तिमत्वही एक वेगळ्या पद्धतीने तयार होतं. म्हणून सगळ्यात महत्वाचं आहे विचारांच्या शुद्धीकरणासाठी तुम्ही पॉज अर्थात थांबलं पाहिजे. थोडं थांबा. 2 मिनिटं थांबा. ती वेळ तुम्ही त्या पद्धतीने एकदा तुमच्या पद्धतीने हाताळली ना, मग पहा मित्रांनो जी घटना आहे आणि जी प्रतिक्रिया आहे ना, यामध्ये थोडा वेळ घेतलात ना, तर यामुळे आपण प्रतिक्रिया न देता आपल्याला जाणीवपूर्वक प्रतिसाद त्या पद्धतीने आपण देऊ शकतो आणि त्याचा फायदा तुम्हाला आणि मला योग्य वातावरण तयार करण्यामध्ये होतो. आणि एकदा योग्य वातावरण तयार झालं ना, मग समोरच्याच्या आपले नातेसंबंध जिथे कुठे असाल तिथे उत्तमच होतात. त्यामध्ये कोणतीही कमतरता राहत नाही. मग काय मित्रांनो, करणार ना आजपासून हा प्रयोग सोपा आहे. तुम्हाला आणि मला फक्त आणि फक्त सात्विक विचार करायचे आहेत, सत्य विचार करायचे आहे, वास्तववादी विचार करायचे आहेत आणि त्याला आणि तुम्हाला बरोबर घेऊन जायचं आहे. कारण आपण खऱ्या अर्थानं समाजप्रिय माणसं आहोत. समाजप्रिय प्राणी आहोत आणि त्यामुळे आपल्याला समाजामध्ये राहायचं आहे आणि त्यासाठी आपल्याला त्या पद्धतीने इतरांच्या भावना आणि आपल्या भावना यांना समजणं महत्वाचं आहे आणि ते समजल्यानंतर तुम्ही निश्चितचपणे त्या वातावरणामध्ये उत्तम पद्धतीचं एक चांगली संस्कृती निर्माण करू शकता. ती कार्यसंस्कृती असेल,
वैचारिक संस्कृती तिथे निर्माण करू शकाल आणि त्याचा परिणाम की तुम्ही तुमची उंची वाढवत वाढवत तुम्ही पुढे जाऊ शकता. मग काय मित्रांनो, कुठलीही आता प्रतिक्रिया देताना तुम्ही काल काय मी केलं, मी काय काल चुकलो, तर त्या संबंधाने विचार करा आणि मग त्याला तुम्ही खऱ्या अर्थानं काय करा, उत्तर देण्याचा अर्थात प्रतिसाद देण्याचा तुम्ही प्रयत्न करा. सातत्याने तुमची ओळख काय होईल, वाढत जाईल. अरे, हे तसं नाहीत बोलत, हे वास्तवाशी बोलतात, हे सत्य बोलतात, पण थोडे स्पष्ट बोलतात. काही हरकत नाही. स्पष्ट बोलण्यामुळे तुम्हाला कोणतंही नुकसान होत नाही. हां, थोडा वेळ समोरचं दुखावेल, कारण तुम्ही फार स्पष्ट बोलता. कारण अशी स्पष्ट बोलणारी माणसं मुळातच कमी आहेत आणि स्पष्ट बोलणाऱ्या माणसाच्या मनात काहीच नसतं. ते सत्य बोलत असतात, कारण त्यांना समोरच्याचा विकास करायचा असतो. समोरच्याच्या संबंधानं त्याच्या मनामध्ये एक आदर आणि सन्मान असतो आणि त्यासाठी तो स्पष्ट बोलत असतो. आणि हे बऱ्याच लोकांना कळत नाही. त्यामुळे बऱ्याच वेळा गैरसमजही होतात. त्यामुळे तुम्ही जर प्रतिसाद दिला, तर ते हळू त्यांचे गैरसमजही दूर होतील. मला विश्वास आहे मित्रांनो, की तुम्ही सहज सकारात्मक विचार करू शकता. सहज तुम्ही शांतपणे सर्व निर्णय घेऊ शकता आणि त्याला एकच कारण आहे, तुम्ही घेतलेली तुमच्या विचारांवरची शुद्धीकरणाची प्रक्रिया आणि ती आहे कन्सिस्टंट ऑफ युअर थॉट प्युरिफिकेशन आणि तुम्ही आणि मी रोज केली पाहिजे. जेव्हा तुम्हाला तिथं प्रतिक्रिया द्यायची आहे, त्याचं रूपांतर तुम्ही प्रतिसादामध्ये करा आणि सगळ्यात महत्त्वाचं एखादं तिथं नकारात्मक घटना असेल, तर ती सकारात्मक पद्धतीने तुम्ही तिला हँडल करा किंवा तिला तुम्ही हाताळा आणि निश्चित जिथं गोंधळ आहे, तिथं अत्यंत स्पष्टता ठेवा आणि स्वच्छ वातावरण निर्माण करा. काय मित्रांनो मग, तुम्ही स्वतःमध्ये ही गोष्ट करू शकता? कारण हे सोपं आहे आणि हे काही तत्वज्ञान नाहीये आणि हे काही मी तुम्हाला विषय सांगत नाही. हे मी करतो. कारण का? म्हणूनच मी तुम्हाला हे व्हिडिओ घेऊन येतोय. या व्हिडिओ घेऊन येण्याच्या पाठीमागचा एकच उद्देश आहे, की यू कॅन डू द बेस्ट इन युअर लाईफ अँड यू कॅन बी अ सक्सेसफुल पर्सन व्हेरेव्हर यू डिझायर टू बी द बेस्ट पर्सन इन युअर पर्सनॅलिटी ॲज वेल ॲज इन युअर करियर ॲज सच. तेव्हा मित्रांनो, हा विचार माझा तुम्हाला विशेष करून शुद्धीकरणावरचा कसा वाटला? आपलेच विचारांची शुद्धीकरण करण्याची प्रक्रिया म्हणजेच आपण आपल्याला तपासणे आणि आपणच आपली उंची वाढवणे. इतर कोणीही तुमची उंची वाढवणार नाही. तुम्ही तुमचीच उंची वाढवणार आहे. का मग मित्रांनो, आज तुम्हाला सातत्याने चांगले विचार करायला मदत मिळेल की नाही? का नाही मिळणार? निश्चित मिळेल. तर मित्रांनो, चला आपण आता आपल्या नवीन विचारांकडे जाणार आहे. अर्थातच उद्या मी घेऊन येणार आहे नवा विचार आणि तो नवा विचार तुम्हाला आणि मला निश्चितपणे एका वेगळ्या स्तरावरती घेऊन जाईल, की जिथे तुमची प्रगती, जिथे तुमचा स्वतःचा बिझनेस, जिथे तुमचं व्यक्तिगत कुटुंब आणि जिथे तुमच्या समाजाच्या अनुरूप असलेल्या सगळ्या घटना तुम्हाला ज्या करू इच्छित आहेत किंवा कामं करू इच्छित आहे, ती उच्च कोटीची होतील यात वादच नाही. त्या मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडलेला असेल आणि या व्हिडिओला तुम्ही शेअर करा, सबस्क्राईब करा ज्यांनी केलं नसेल. ज्यांनी केलंय त्यांचे मी आभार मानतो. खरोखरच तुमच्या या सबस्क्राईब्समुळे मी उत्साहित होतो, मी प्रोत्साहित होतो आणि मला नवीन-नवीन व्हिडिओ करायला उत्तम पद्धतीने साथ विशेष करून माझ्या मागच्या 3 दिवसापूर्वी याच व्हिडिओच्या सीरियलला उत्तम पद्धतीचे लाइक्स अँड ऑब्झर्वेशन्स आलेत आणि मला आवडतं तुम्ही जेव्हा तुमचे लाइक्स देता, तुमच्या त्यामध्ये कमेंट्स देता, त्यामुळे काय होतं मला नवीन विचार सुचतो. कारण माझ्या विचारांचं शुद्धीकरण मी रोज-रोज करतो. तेव्हा म्हणूनच मी ते इथे हक्काने किंवा त्या अधिकारमानीनं सांगू शकतो, विचारांचं शुद्धीकरण तुम्हाला आणि मला उच्च कोटीवरती घेऊन जातं. तर काय मग होणार ना तुम्ही विचाराच्या शुद्धीकरणाने उच्च कोटीचे? तर व्हा मित्रांनो, तुम्हाला माझ्या शुभेच्छा आहेत आणि धन्यवाद. तुम्ही जो माझा व्हिडिओ ऐकताय आणि विशेष करून हा सर्वांसाठी विचार एकच आहे, की तुम्हाला सुखी समृद्ध जीवनाचा जो खऱ्या अर्थानं जो मार्ग आहे, ते तुमच्या विचार शुद्धीकरणामध्ये आहे आणि मग विचाराचं शुद्धीकरण हे इतरांच्या हातात नाही, ते तुमच्या हातात आहे. माझ्या हातात आहे माझ्या विचारांचं आणि म्हणूनच आपण खऱ्या अर्थानं या जगामध्ये उच्च कोटीला जाऊ शकतो. तर चला मित्रांनो, उद्या नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्हाला काही शंका असेल, प्रश्न असतील तर माझ्याशी संपर्क साधा. माझा नंबर आहे 776-898-1355. पुन्हा एकदा सांगतो 776-898-1355. तर चला मित्रांनो, पुन्हा भेटूया. धन्यवाद तुम्ही माझा व्हिडिओ पाहतात आणि मला